नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सर्वांच्याच अगदी जिव्हाळ्याचा आहे. आपल्या समाजात एक असा समज घट्ट रुजलाय की करिअर करायचं म्हणजे एकतर डॉक्टर किंवा इंजिनियर. पण या विश्लेषणात आपण या समजुतीच्या भिंती ओलांडून पुढे जाणार आहोत. वैद्यकीय आणि अभियांत्रिकी क्षेत्राच्या पलीकडे अशी अनेक भन्नाट आणि यशस्वी करिअर ऑप्शन्स आहेत ज्यांचा आपण आज वेध घेणार आहोत. आज तर मग पहिल्या भागाकडे वळूया, द इंजिनिअरिंग अँड मेडिकल मेथ, म्हणजे तोच आपला जुना समज. आता ही आकडेवारी बघा, खरोखरच धक्कादायक आहे. भारतातील तब्बल 80% विद्यार्थी आजही फक्त डॉक्टर किंवा इंजिनियर होण्याचाच विचार करतात. विचार करा, उरलेल्या सगळ्या करिअर ऑप्शन्सकडे आपण किती सहज दुर्लक्ष करतोय. जिथे उत्पन्न, प्रगती आणि आदर या सर्वच गोष्टी भरभरून आहेत, ती क्षेत्र अनेकदा आपल्या रडारवरच नसतात. ही खरंच गांभीर्याने विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का? मग होतं काय, जेव्हा हा पारंपरिक मार्ग सोडून एखादी वेगळी दिशा निवडली जाते, तेव्हा काय चमत्कार होऊ शकतो याचे एक उत्तम उदाहरण पाहूया. कुटुंबाचा इंजिनिअरिंगचा प्रचंड दबाव जुगारून ज्या विद्यार्थ्याला त्या विषयात काडीचाही रस नव्हता, त्याने डिजिटल मार्केटिंगची वाट निवडली. आणि आज तोच विद्यार्थी दरमहा 80,000 रुपयांपेक्षा जास्त कमाई करतोय. म्हणजे बघा, योग्य दिशा आणि आवड असेल तर यश कसं दारात चालून येतं. यावरूनच आपण आपल्या दुसऱ्या भागाकडे येतोय, कॉर्पोरेट आणि कायदेशीर क्षेत्रातील काही जबरदस्त फायदेशीर मार्ग. कॉमर्स आणि फायनान्स म्हणजे वाणिज्य आणि वित्त क्षेत्रात आजकाल इतक्या हाय व्हॅल्यू भूमिका उपलब्ध आहेत ना की विचारूच नका. चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे CA, कंपनी सेक्रेटरी म्हणजे CS आणि इन्व्हेस्टमेंट बँकिंग ही नुसती नावं नाहीत, तर कॉर्पोरेट जगतात या भूमिकांना अक्षरशः देवासारखं मानलं जातं. कुठल्याही देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असतात हे क्षेत्र. आणि यांचा आर्थिक मोबदला ऐकाल तर थक्क व्हाल. 10 ते 25 लाख रुपये प्रतिवर्ष. CA सारखं शिक्षण पूर्ण केल्यानंतर मिळणारा हा एक अतिशय सामान्य पण मोठा आकडा आहे. हो, हे नक्कीच खरं आहे की हा मार्ग सोपा नाही. परीक्षा खूप कठीण असतात, पण एकदा का त्यात यश मिळालं की त्याचा परतावा प्रचंड मोठा आणि आयुष्यभर पुरणार असतो. तसंच ज्यांच्याकडे संवादाचं आणि युक्तिवादाचं भक्कम कौशल्य आहे, त्यांच्यासाठी कॉर्पोरेट लॉ म्हणजे अक्षरशः एक सोन्याची खाण आहे. आपल्याला माहिती आहे का, एक यशस्वी कॉर्पोरेट वकील एका केससाठी चक्क लाखो रुपये फी आकारतो. फक्त स्वतःच्या भक्कम संवादाच्या आणि अभ्यासाच्या जोरावर किती मोठी आर्थिक झेप घेता येते याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. आता वळूया तिसऱ्या विभागाकडे, पॉवर आणि जॉब सिक्युरिटी म्हणजेच अधिकार आणि नोकरीची सुरक्षितता. सरकारी नोकऱ्यांची क्रेज आजही तितकीच आहे, आणि ती का आहे ते आपण समजून घेऊया. UPSC, MPSC आणि बँकिंग हे ते काही प्रमुख मार्ग आहेत. आता हे मान्य करावंच लागेल की इथे स्पर्धा म्हणजे खूपच तीव्र असते. पण एकदा काही परीक्षा क्लिअर केली की प्रशासनात मिळणारा तो अधिकार, समाजात मिळणारा प्रचंड आदर आणि नोकरीची ती 100% सुरक्षितता, ती इतर कोणत्याही क्षेत्रात मिळणं जवळपास अशक्यच आहे. पण जर पारंपरिक नोकऱ्यांमध्ये अडकायचं नसेल तर आपला चौथा विभाग अगदी योग्य आहे, भविष्यातील करिअर जे पूर्णपणे कौशल्यावर आधारित आहेत. काम आणि तंत्रज्ञान उद्या कसं असेल हे ठरवणाऱ्या या काही खास भूमिका आहेत. डिजिटल मार्केटिंग, डेटा ॲनालिटिक्स, UI/UX डिझाईन आणि सायबर सिक्युरिटी. आजच्या या जगात जिथे आपलं अर्ध आयुष्य इंटरनेटवर आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर जातं, तिथे या तंत्रज्ञान आधारित क्षेत्रांना अनन्यसाधारण महत्त्व आलंय आणि यांची वाढ तर अगदी रॉकेटच्या स्पीडने होतीये. आणि या भविष्यातल्या करिअरचा सर्वात मोठा प्लस पॉईंट काय माहितीये? इथे पारंपरिक पदवीपेक्षा प्रत्यक्ष कौशल्याला जास्त महत्त्व दिलं जातं. एखाद्याकडे भली मोठी डिग्री नसली तरी चालेल, पण त्याचं काम आणि कौशल्य जर उत्तम असेल ना, तर यशाचे दरवाजे इथे आपोआप उघडतात. डिग्री विरुद्ध स्किल्सच्या या युद्धात इथे स्किल्स जिंकतात. आणि त्या स्किल्सची किंमत किती असू शकते? हा 1 लाखाचा आकडा बघा. आजच्या काळात एक कौशल्यवान फ्रीलान्सर दर महिन्याला 1 लाख रुपये अगदी हसत खेळत कमवू शकतो. हे आकडे काही हवेतले नाहीत, तर हे या नवीन करिअर मार्गांची विश्वासार्हता आणि त्यांची अफाट आर्थिक क्षमता सिद्ध करतात. यातच आणखी एक भन्नाट पर्याय म्हणजे क्रिएटिव्ह करिअर. YouTube, व्हिडिओ एडिटिंग आणि कॉन्टेंट क्रिएशन. इंटरनेटच्या या युगात अगदी लहान स्तरावरील क्रिएटर्स सुद्धा आजकाल सातत्यानं 50,000 ते 2 लाख रुपये दरमहा कमवत आहेत. ज्यांच्या डोक्यात कायम काहीतरी नवीन आयडियाज चालू असतात आणि जे मुळातूनच क्रिएटिव्ह आहेत, त्यांच्यासाठी तर हे एक अत्यंत फायदेशीर आणि भारी क्षेत्र बनलंय. पुढे जाऊया आपल्या 5व्या विभागाकडे, द सायकॉलॉजी डिमांड बूम म्हणजेच मानसोपचार क्षेत्रातील वाढती मागणी. आता एक विचार करा, आजच्या या तणावपूर्ण जगात मानसशास्त्राची किंवा सायकोलॉजीची मागणी अचानक एवढी का वाढली आहे?
कारणं अगदी स्पष्ट आहेत. आपलं धावपळीचं जीवन, वाढता ताणतणाव आणि सुदैवानं मानसिक आरोग्याबद्दल वाढलेली जागरूकता यामुळे मानोपचार तज्ज्ञांची आणि समुपदेशकांची गरज प्रचंड वाढली आहे. हे एक असं क्षेत्र आहे जे भविष्यात कधीही मागे पडणार नाही. अगदी खरं सांगायचं तर हे एक परिपूर्ण फ्युचर प्रूफ करिअर आहे. पण इथे गोष्ट आपण अगदी मनावर कोरून ठेवली पाहिजे. कोणतेही करिअर सोपे नसते. मुख्य फरक फक्त स्वतःच्या आवडीचा असतो. इंजिनियर असो, डॉक्टर असो किंवा एखादा डिजिटल आर्टिस्ट, प्रत्येकाला आपापल्या क्षेत्रात संघर्ष हा करावाच लागतो. यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करण्याला दुसरा कोणताही शॉर्टकट नाही. पण जर ते काम आपल्या आवडीचं असेल ना, तर तो संघर्ष ओझं वाटत नाही, तर तो एक आनंददायी प्रवास वाटतो. आणि म्हणूनच आपण पोहोचलोय आपल्या 6व्या आणि सर्वात महत्त्वाच्या विभागाकडे, करिअर निवडण्याचं अंतिम सूत्र. करिअर निवडताना हे 3 प्रश्न नक्की विचारले गेले पाहिजेत. पहिलं, आपल्याला काय आवडतं? दुसरं, आपण कोणत्या गोष्टीत मुळातच चांगले आहोत? आणि तिसरं, बाजारात सध्या कशाची मागणी आहे? हे बघा, जिथे स्वतःची आवड, स्वतःचं कौशल्य आणि बाजाराची मागणी एकत्र येतात ना, तो पॉइंट म्हणजे यशाची 100% गॅरंटी. हाच तो करिअर निवडण्याचा अंतिम आणि अगदी खात्रीशीर फॉर्म्युला आहे. आणि याच विचार करायला लावणाऱ्या फॉर्म्युलासोबत आपण या विश्लेषणाच्या शेवटकडे पोहोचलो आहोत. आता या संपूर्ण माहितीचा आणि आपण पाहिलेल्या सर्व पर्यायांचा थोडा शांतपणे विचार करण्याची वेळ आली आहे. या सर्वांमध्ये कोणता पर्यायी मार्ग सर्वात जास्त लक्ष वेधून घेतोय? किंवा कोणतं क्षेत्र अशी जिज्ञासा जागृत करते की अरे, हे भारी वाटते? यावर नक्की विचार व्हायला हवा, कारण आज केलेला योग्य विचारच उद्याच्या एका उज्ज्वल भविष्याची दिशा ठरवणारा आहे.